तर दोस्तांनो सकाळ सकाळी उठलून मस्तपैकी मिशीला ताव द्यायला लागलो. म्हणजे आंघोळ करून बरं का, आंघोळ करून. आणि नंतर गेलो पेट्रोल भराय. पेट्रोलशिवाय गाडी चालणार कशी. मग निघालो खटावकडं. दोस्तांनो माझ्या घरापासून 18 किलोमीटर ऑफिस. तिथनं पार्सल घेतली आणि पार्सल घेऊन गेलो कातगुणला पार्सल दिले. हे बघा असे ताण लागते का ना, उन्हा तानाची लय ताण लागते, तरी बी थांबायचं नाही गाड्या, चालत राहायचं. जोरात आहे तरी बी इथं पार्सलचा वाटायला लागते. येऊन इथं वाट बघत थांबलूया, पण अजून कोणी आलेलं नाही. कधी येतात कोण असतो. फोन केलं 7-8 फोन केलं तेव्हा, नंतर आता त्यांचा माघारी फोन आला, नंतर पुढे गेलो परत मागं आलो. असंही काम आहे बघा मंडळी. इथं आलून ही बारकी बारकी पोरं आली आणि पार्सल पैसे न देता हातातनं घेऊन गेली. अहो लय बारकी पोरं हुशार आहे ती. बघा तुम्हीच आता कसं हिसकावून घेतलं पार्सल ती. तर बघा आज त्याच्या अरे अरे भांडू नका, अरे लेख करावं. असंच इथं झालं. हे पत्ता सांगितलं एक आणि लिहिलाय त्याच्यावर एक. असं कसं चालेल ताई. मग आठवलं धूम पिक्चर होईंग करणं आलो ना, या मावशींचं पार्सल दिलं. तसा वैताग तर भयानक आलेला, पण वैताग येऊन सांगायचं कुणाला. कसं आहे, पुढं काहीतरी वाढून ठेवलेलं असतं, ती करायचं लागतं. मग आता एवढं सगळं केल्यानंतर मिळालं किती, हो प्रश्न तुम्हाला पडला असेलच. अहो नेलेलं 44 पार्सल आणि त्यातली 40 गेली. फक्त 4 पार्सल राहिली. 40 गुणिले 15 600 आणि पेट्रोलचं 150 रुपये, असे टोटल 450 रुपये नफा झाला आपल्या भावाचा.